कमल मोबाईल शॉप येथे बजाज फायनान्सच्या सुलभ हप्त्यावर प्रचार प्रमुख आदरणीय या तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय अतुल शेठ बेनके साहेब, त्याचप्रमाणे संजयराव काळे साहेब, त्याचप्रमाणे सत्यशील शेरकर साहेब, सर्व शिवनेर पॅनलचे सर्व उमेदवार, सर्व स्टेजवर बसलेले सर्व मान्यवर, खाली बसलेले सर्व मतदार, सर्व समाज बांधव, खरं तर शिवनेर पॅनलचा प्रचार दौऱ्याच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत. आणि म्हणून शिवनेर पॅनलचं संजयराव काळे साहेबांचं काम हे सर्वात थेट काम असल्यामुळं निश्चितपणे आपला पॅनल 100% पॅनल निवडून आल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचं वातावरण आता तालुक्यामध्ये आहे. थोडं मीडियाच्या माध्यमातून एक व्हॉट्सअपला आलं, देवराम लांडे नाराज आहे. मी काही नाराज वगैरे तसं काही नाही, परंतु तात्विक मुद्द्यावरती कधी कधी नाराजी असते. खरं तर आता हा कार्यक्रम माझ्या मतदारसंघामध्ये आहे, म्हणजे मला काल फोन करायला पाहिजे होता, मी मतदार इथं आणले असते, परंतु मला सकाळी संजय काळे साहेबांचा फोन आला. हरकत नाही, उशिरा का होईना पण आला. परंतु मी या मतदारसंघाचा प्रमुख आहे. मी नुसती खाली घाटावर फिरायला सुद्धा 100 एक हजार कार्यकर्ते नेतो. मग इथं मी 2000 आणू शकतो जवळच्या जवळ. त्याचं थोडं आमदार साहेब, माझी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही आमचे नेते आहेत, आम्ही तुम्हाला विनंती केलेली आहे, पण तुम्ही एका माणसाचं ऐकून सर्व समाजाला एकटी धरू नका, अशा प्रकारची माझी आमदार साहेब तुम्हाला विनंती आहे. मी आजही तुमचा आहे, उद्या आहे. मी बाजूला गेलो होतो, मी राष्ट्रवादीमध्ये आलेलो आहे, मी राष्ट्रवादीचे काम करतोय, रात्रंदिवस मी फिरतोय. युट्यूबला तुम्ही सर्वजण पाहतात. माझ्या इतका फिरणारा एखादा कार्यकर्ता मला दाखवा, मी घरी मशी घेईल आणि मी राजकारण सोडून देईल. एवढं काम करून साहेब, मी जर आज एखाद्या माणसाचं, तुम्ही एक माणसाचं ऐकून, मला बरेचशा आदिवासी भागातून मतदारांचं फोन आलं की साहेब आम्हाला कुणाचा तरी फोन येतोय, तुम्ही आहेत का नाही? मला तुम्ही सगळे या, एवढ्या कुणाचा फोन येतोय. आणि म्हणून माझे आमदार साहेब, तुम्हाला आम्ही इथं बोलण्याची वेळ नाही. आपण मी प्रामाणिकपणे पक्षाचं काम, माझी ग्रामपंचायत, मी स्वतः मतदार आहे, जरी मला कुणाला फोन नाही आला तरी, परंतु गैरसमज करून घेऊ नका साहेब. तुम्ही नेते आहेत, तुम्ही सर्व तालुक्याला बरोबर घेऊन मला तालुक्याचं काय, मी एवढा मोठा नेता नाही, पण मी माझ्या मतदारसंघापुरता नेता आहे, ते सर्व तालुक्याला माहिती आहे. आता सुद्धा इथे सर्वांचे सत्कार झाले, एका आदिवासी सत्कार झाला नाही. मी माझे अध्यक्ष आहे, मी विद्यमान सदस्य आहे, माझा सत्कार झाला तर माझ्या समाजाला बरं वाटलं. आणि म्हणून कधी कधी अशी किरकोळ नाराजी असते, फार काही नाराजी नाही. मी काय पक्षाच्या कधी काम करणार नाही. मी अजित दादांना मानणार आहे, वल्लभशेठ बेनकेला मानणार आहे, मी पवार साहेबांना म्हणजे अतुल शेठ भावकीच आहे. आणि म्हणून आमदार साहेबांचं मी नाराज, आमदार साहेब माझी नाराजी एका मिनिटात नाही गेले, पण माझ्या मतदारसंघामध्ये कमीत कमी मी एवढं चांगलं काम करतोय, रात्रंदिवस फिरतोय 5-5 यात्रेला, कुठलाच पुढे नाही. आणि तुम्ही एका माणसाचं ऐकून संपूर्ण आदिवासी भागाला येथे आमदार साहेब धरू टाका, माझी हात जोडून विनंती. तुम्ही माझ्यावर काय द्या, जेवढे माझ्या मतदार आहेत तेवढे बंगल्यावर मी आणतो, पण एका माणसावरती पक्ष चालत नाही. आज उद्धव साहेबांना त्याच्यामुळे अडचण आली महाराष्ट्रात. पण माझी विनंती आहे, पक्ष श्रीटी आहे, शेरकर साहेब आहेत, काळे साहेब आहेत, अतुल शेठ, मी तुम्हाला सोडून नाही. मी आज 10 वर्ष कशामुळे बाहेर गेलो, किरकोळ नाराजीमुळं. मी तुमच्यात आलेले, मी तुमचं काम करणार आहे, माझ्यामध्ये कुठे बदल नाही. काय काय लोक म्हणतात देवराम मुंडे, माझा काही संबंध नाही. देवराम मुंडेने शेतकरी कामून फॉर्म भरला होता, त्याने जर आपल्याकडून फॉर्म भरला असता तर मी तुमच्याकडे आलो असतो. म्हणलं होतं देवराम मुंडेला घ्या, देवराम मुंडेने आपल्याकडून फॉर्म भरला होता, ते त्यांच्या पद्धतीने फॉर्म भरतील. आपण इथं ठेवू नका, आणि तुम्हाला जे लोक सांगतात त्याच्या विचार साहेब, माझी विनंती. देवराम मुंडेच्या फॉर्मचा माझा काही संबंध नाही. त्याने मी त्याला म्हटलं मिटिंगला, त्याला आमदार साहेब बोलले, मुंडे साहेब अजूनही आपण कार्यकर्ते पाठिंबा देईल ना, पण त्याने आपल्याकडून फॉर्म भरला नव्हता, तेव्हा त्यांच्याशी मत करण्याचा प्रश्नच नव्हता. नाही तर मी तुमच्या भावामध्ये होतो, संजयराव साहेब लागतो, त्या मुंडे साहेबाला तिकीट द्या, ते आपल्याकडे आलेच नाही. आणि म्हणून अफवा पिटाळणारी माणसं खूप आहेत. आणि आमदार साहेब, माझी विनंती आहे हात जोडून, का मी एक कार्यकर्ता आहे,
तळागाळातला कार्यकर्ता आहे. जो माणूस एवढी 5,000 माणसं मिळाला ते बोलू शकतो, घाटावर मुंबईला येऊ शकतो. जर मला काल एखादा फोन आला तर तुमच्या मतदारसंघात कार्यक्रम आहे, तुमचे सगळे मतदार मला इथे पाहिजे, आमदार साहेब तुम्ही मला आदेश द्या, सगळे मतदार मी माझ्या खर्चाने ते आणले असते, माझ्या स्वतःच्या खर्चाने. आपण बघता ना युट्यूबला माझा कुठला कार्यक्रम कधी फेल झालाय का? आणि म्हणून ती इथे बोलायची वेळ नाही. मी छोटीशी नाराजी माझी व्यक्त केली आहे. आपला पॅनल निवडून येणार आहे, तेवढी मात्राची शंका नाही. अशा प्रकारे मी या ठिकाणी तुम्हाला सर्वांना विनंती करतो. सगळे नेते मंडळी आहेत, मला कुणावर बोलायचं नाही, म्हणून आमदार साहेब माझ्या मतदारसंघाचा निर्णय मला घेऊ द्या, माझ्या मतदारांना मला फोन करू द्या, कुणालाही फोन करायला लावू नका. आम्ही सक्षम आहोत, आम्ही कुठं कमी नाही. आणि जर तुम्हाला माहिती आहे मी सक्षम आहे, 2 वेळा मी पक्षातून बाहेर गेलो तरी साहेब मी निवडून आले नाही, खिट्ट निवडून आले. म्हणजे माझी चिवडभर मानसिकता, जनतेमध्ये प्रेम, गरिबांची केलेली कामं, कोरोना काळ असेल, सुखात असेल, दुःखात असेल. आता यात्रेचा काळ संपला, रात्री 5-5 वाजेपर्यंत मी यात्रा केलेली आहे. आणि एवढं काम करून माझ्यासारख्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाला, अध्यक्षांच्या अध्यक्षाला जर माझ्या मतदारसंघातलं निवेदन जर माहीत नसेल तर माझ्या इतका दुर्दैवी मीच. पण मला माझ्या जनतेवर विश्वास आहे, मला मतदारांवर विश्वास आहे, मला गोरगरिबांवर विश्वास आहे, मला अतुल जनतेवर विश्वास आहे. पण झालं गेलं इथून जावा आणि माझ्या मतदारसंघातलं मला नियोजन करू द्या, मला कामं करू द्या, लोकांना मला दया करू द्या. तुम्ही सांगा मला काय एवढे मतदारांना, माझे मतदार कुठं जाणार नाही. आणि म्हणून तिन्ही नेते मंडळी आहेत, शेतकर साहेब आहेत, अशोकदादा आहेत, संजू शेठ, तुम्हाला माहिती आहे वादा किती माणसांमध्ये किती काम करते, दिलेला आदेश पाळते. थोडंसं माझा स्वभाव तापाडे, पण मी आमदार साहेब तुम्हाला मानणारा कार्यकर्ता आहे. मी मागचं सगळं सोडून देऊन मी तुमच्या मांडीला मंडळात बसतो, आपण भाऊकी आहोत, मीच कबूल केले, या सगळं झालं आमचं. परंतु वाद एखाद्या अर्ध्याच्या माणसाच्या ऐकून तुम्ही कुठल्याही प्रकारचं ऐकून पुढच्या भविष्य काळामध्ये निवेदन माझं मला करू द्या. माझी ग्रामपंचायत 8 पैकी आहे, माझी निमगिरी सोसायटी 12 पैकी 12 आहे. मला कधी कोणाचा आधार लागत नाही. आज नवे ग्रामपंचायत माझी ग्रामपंचायत आहे माझी, तिथं शिवसेनेचा चॅनल दाखला काढला मी. ते मला तिथं फोन आला, मला कोणाला तरी फोन आला, म्हणलं ये तू उशिरा मीटिंग आहे. म्हणजे मी सरपंचांची इच्छा होती की आमच्या नेत्याने आम्हाला फोन करावा. अशा प्रकारे आमच्या सरपंचांच्या मनामध्ये दुःख आहे. तुम्हाला काय पाहिजे असेल ते मी 1000 लोकांचा लेखी देतो. माझ्या समाजाचं काय म्हणणं आहे लेखी देईल तुम्हाला पैसे असो. आज आपण सर्वांनी ताकदीने या ठिकाणी संजयराव साहेबांचं काम करायचंय. आता मी अतुल बेनके साहेबांचं नेतृत्व मानायचंय. ही छोटीशी नाराजी माझी तर संपलीच आहे. मी काय आता पक्षाला पुढे गालबोट लागेल असं कधी वागणार नाही. मला बोलायचं तर मी तोंडावर बोलत, माझं उदाहरण बोललं ना, रोखीच बोललंय, माझं कापूस इंजेक्शन ना, डावीट इंजेक्शन, हडकाचा आलं दांडाचा. पण माझी खतखत होती ती मी नेत्यांच्या समोर मांडलेलं आहे. मी पक्षाबरोबर आहे. मी पक्षाचा बेनके साहेबांचा एक जुना कार्यकर्ता आहे. मधल्या काळात तरी काय झालं असेल, शिवाजीराव काळे साहेब तुला म्हणायचे हे गौरव असेल तर मावळामध्ये काही काळजी नाही, संजयराव. आणि म्हणून तसं काही नाहीये. आपण इथून पुढच्या भविष्य काळामध्ये निवेदन करताना व्यवस्थित करावं. जर आता इथं समजा लेंडे साहेब आहेत, घोलक साहेब आहेत, मला पण बरं वाटलं असतं ना, एक अधिवेशन सत्कार झाला असत. आहे ना आमचा 80,000 मतदान तिथे. म्हणजे आम्ही काय तिथे मतदार का आम्हाला का नको मानतात. देवराम दादा झाला म्हणजे सगळ्यात झाला. मी एक अध्यक्ष होतो, अध्यक्षांचा अध्यक्ष होतो. 2 वेळा या मतदारसंघामध्ये मी ताकदीने निवडणूक जिंकलोय. तरी मला इथं सुद्धा मला वाईट वाटलं. अजून त्या सत्कार माझा पुढे होते, प्रत्येक यात्रेत झालाय. सत्कारचा मानकरी मी नाहीये, परंतु माझी मी नाराजी दूर त्या ठिकाणी बोललो. आदरणीय अतुल बेनके साहेबांना ते आदेश देतील, त्या आदेशाच्या नुसार सगळे मतदार अतुल बेनकेच्या मतदारावरती बंगल्यावरती पोस्ट केले जातील. कुठल्याही प्रकारचं मला म्हणणं आहे का आता चिवडभर माझी जी ताकद आहे ती आहे, आदळ आहे आणि उदय आहे. कोणी किती लावली ताकद तरी वादळ नाही वाकत. आणि म्हणून हे सर्व
होतं आमचं जर मानहानी होत असेल तर ते मला वाईट वाटतं. आज जुन्या पॅनलची खूण आहे कबची आणि कबचीच्या चित्रावरती सकाळी उठल्या उठल्या चहा आणि चहा पिल्यानंतर कबड्डीच्या चित्रावरती शिक्का मारून आपल्या शिवनेर कलेला प्रचंड बहुमताने विजय करायचा आहे. त्या ठिकाणी कोणी काही सांगत त्याच्याकडे काही जायची गरज नाही आणि म्हणून कुठल्याच प्रकारचं नाराज वगैरे असं काही नाही करत. पक्षामध्ये अशी नाराजी चालत नाही. काम करायचंय. उद्या निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत आणि म्हणून नाराजी करायची असं काही नाहीये. मला कधी विचारा कधी सांगा तुमच्या आदेशाचं जर साहेब पालन नाही केलं तर माझं नाव आदिवासी वादायला नाही. आणि फक्त माझ्या तेवढीच जी तुम्हाला हात जोडून विनंती आहे की तुम्ही सर्वांना बरोबर घ्यावं. कारण मी सर्वांना बरोबर घेऊन जाणारा कार्यकर्ते आणि ते लोकांना माझा सन्मान झाला पाहिजे. माझ्या मतदारांचा विचार झाला पाहिजे. समोर बसल्याला रिस्पेक्ट दिलं पाहिजे. गरीबाच्या लग्नात गेलं पाहिजे. त्याच्या जत्रेत गेलं पाहिजे. निवडणूक आली का माहीत घ्यायचा ते नाही चालत. लोकांमध्ये गेलं पाहिजे. जनतेमध्ये गेलं पाहिजे. आपण पाहिलं दंगेकर आला निवडून विचारा जिल्ह्यात पुढे काँग्रेस का आला तर कुठेवरती रेस्टिंग काढायची लोकांची रेस्टिंग काढी काढतो दंगेकर. त्याचा देवराम लांडे कुठेवरती फिरला आणि 2 वर्षे माझी गाडी कोरोनासाठी होती. गोळ्या औषधं वाटते म्हणून मी काम करतोय. माझ्या कामाचा मला मोबदला मिळाला पाहिजे. माझ्या समाजासाठी रचवतोय. पक्षासाठी रचवतोय. पक्ष हा वाढणार. राष्ट्रवादीची ताकद मावळामध्ये वाढणार आहे साहेब. कोणाला किती लावू द्या मी मला सांगितलं. आज आपण बघतोय काही लोक म्हणतात आणि भावी म्हणतात बघा तुम्ही त्यांच्या गावामध्ये अख्खा राष्ट्राचं पॅनेल आहे. देवळे गावामध्ये अख्खा पॅनेल वाटतं. बघा तुम्ही आज नवऱ्यामध्ये अख्खा पॅनेल वाटतं असते. फक्त एकटा बांधव वाजते. हे काय सांगतं ताकद आहे हिंमत आहे आणि म्हणजे हिमतीच्या माणसाला ताकदीच्या माणसाला सारखं डवचायचं ते करू नका. पक्ष लावा. पक्षासाठी माणसं जमवा. सगळ्या कार्यकर्त्यांना माझी विनंती. उगीच आमदार साहेब आले का त्यांच्या पुढे यायचं आमदार नाही का तू सांगायचं तुम्हाला हा असा म्हणला तो तसा म्हणला कोणी कोणाला काही म्हणत नाही. आपला पक्ष वाढू. ही इलेक्शन जिंकू. ही इलेक्शन जिंकू. ताकदीने जिंकू. आदरणीय अतुल बेनके साहेबांचे हात बळकट करू. संजय काळे साहेबांचे हात बळकट करू. सरकार साहेबांचे हात बळकट करू. काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष एकत्र आहे. समाज तुमच्या बरोबर आहे. किरकोळ काही गोष्टी विश्वास ठेवू नका आणि ताकदीने जिंका आणि कमर्शिवरती शिक्का मारा आणि राष्ट्रवादी काँग्रेस दलाचा पक्ष निवडणार अशा प्रकारची विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद जय आदिवासी.